गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. जानकी जीवन स्मरण जय जय राम. समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. ग्रंथराज दासबोध चिंतन मालिकेअंतर्गत दासबोधावरची आपली जी निरूपण सुरू आहे त्यामध्ये आज दुसऱ्या दशकातल्या 6वा समास जो आहे तमोगुण लक्षण त्याचं आपण काही चिंतन करणार आहोत. आपल्या उपलब्ध वेळेमध्ये या समासाचं सार आपण ध्यानात घेणार आहोत. याच्या आधीच्या निरूपणामध्ये आपण रामदास स्वामींनी जो त्रिगुणांचा विचार समजावून द्यायला सुरुवात केलेली आहे या दशकामध्ये दशक क्रमांक 2 समास 5, 6, 7 या 3 समासांमध्ये अनुक्रमे रजोगुण लक्षण, तमोगुण लक्षण आणि सत्वगुण लक्षण असे 3 समास सलग 5, 6, 7 या क्रमांकांनी त्रिगुणांचं वर्णन नव्हे, त्रिगुणांचं स्वरूप, त्याचा परिणाम, त्याचा जीवांवर होणारा एकंदर संस्कार आणि जीवावर होणारा परिणाम याविषयीचा रामदास स्वामींनी सार रूपानेच तो विचार केलेला आहे आणि समर्थांची वाणी आहे. कारण समर्थांच्या दासबोध ग्रंथाला त्यांनी पहिल्या दशकात सांगितल्याप्रमाणे अनेक ग्रंथांच्या संमती आहेत. संमतीमध्ये त्यातला शास्त्रार्थ धारण करून रामदास स्वामींनी श्रीमद भागवत आहे, भगवद्गीता आहे, पांडव गीता आहे, उद्धव गीता आहे, श्रीमद भागवत आहे, अशा अनेक ग्रंथांमधून जे त्रिगुणांचं एक वर्णन परमेश्वरानेच केलेलं आहे. श्री भगवान वाच असं पुष्कळ ठिकाणी येतं, भागवतातही येतं, भगवद्गीतेतही येतं. श्रीमद भगवद्गीतेचा 14वा अध्याय तर गुणत्रय विभाग योगो नाम असा आहे. त्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतः अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये उपदेश करताना त्रिगुणांचं काय महत्व आहे, त्रिगुण म्हणजे काय विचार आहे याचं सविस्तर निरूपण केलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी अर्जुनाला जो उपदेश त्या अध्यायामध्ये आहे तो गुणातीत होण्याचा आहे. पण त्याआधी त्रिगुणांचा एकंदर विचार त्या अध्यायात सविस्तरपणे मांडला गेलेला आहे. तिथे अर्थातच रजोगुण, तमोगुण, सत्वगुण तीनहींचा विचार आहेच आणि त्यानंतर तीनही गुणांचं जीवाला बंधन असतं असं स्पष्टीकरण येतं. बंधन शब्दाचा अर्थ जो आहे, आधी आपण पूर्ण त्रिगुणांचा एकंदर विचार शास्त्रात ज्या अनुषंगाने आहे तो थोडक्यात समजावून घेऊ आणि रामदास स्वामींच्या दासबोधातल्या ह्या द्वितीय दशकातल्या 6व्या समासातल्या 2-3 ओव्यांचं आपण चिंतन करणार आहोत. सगळ्या 41 ओव्यांचं चिंतन करणं आपल्याला शक्य नाही, कारण 41 ओव्यांचा हा समास आहे. समर्थांनी समाज निरीक्षण करताना सत्वगुण प्रधान, रजोगुण प्रधान आणि तमोगुण प्रधान सगळी माणसं पाहिली. ती त्यांच्या अचूक दृष्टीने हेरली, टिपली, त्यांच्या हालचाली टिपल्या, क्रिया टपल्या आणि समर्थांनी त्या काळातल्या सगळ्या व्यक्तींच्या व्यक्तिरेखा त्या टिपून मग हा समास शास्त्र ग्रंथांच्या अनुषंगाने लिहिला. जीवाचं जे ध्येय आहे, मुळात जीव हा गुणातीतच आहे. असं शास्त्रवचन आहे की जीव हा सच्चित आनंद रूप आहे. तो स्वच्छ, शुभ्र, शांत, स्वस्थ असाच आहे. पण अविद्येची उपाधी त्याला एकदा जोडल्या गेली की मग तो त्या अविद्येच्या उपाधीप्रमाणे वर्तन करू लागतो. अविद्या या शब्दाचा खूप व्यापक अर्थ दासबोधातही आहे, ज्ञानेश्वरीतही आहे, धर्मग्रंथांमध्ये आहे आणि ती अविद्याच जीवाच्या पुनर्जन्माचं कारण ठरते. जीवाला त्रिगुणांचं बंधन आहे. बंधन शब्दाचाही खरा अर्थ जन्म मरण परंपरा असाच आहे. हेच जीवाला बंधन आहे. त्रिगुण जीवाला बांधून टाकतात असं वर्णन भगवद्गीतेत येतं. तन्नी बध्नाती भारत आपण
याच्या आधीच्या रजोगुण निरूपणात ते ऐकलं आहे. तीनही गुण मनुष्याला नव्हे, जीवाला बांधून ठेवतात. पशुपक्ष्यांनाही तेच बंधन आहे, मनुष्य तनुधारी जीवालाही तेच बंधन आहे. जो कोणी जीव दशेत आहे त्याला ते बंधन आहे, पण त्या बंधनातून मुक्त होण्याची सोय अन्य योनीत नाही. आणि बंधनाचं स्वरूप जन्म मरण परंपरा आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, आचार्यांचं श्लोक आहे. पुन्हा 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 जन्म, पुन्हा 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 मृत्यू, पुन्हा पुन्हा मृत्यू. जन्मानंतर तोच देह मिळेल याची गॅरंटी थोडीच आहे. कोणता तरी देह कर्मानुसार मिळत असतो. इतरही योनीमध्ये जीवाला जावं लागतं, पण जीव हा मुळात गुणातीतच आहे. त्याला बंधन नाही आहे. बंधन उपाधीमुळे असतंय. हा सगळा आशय श्रीमद भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायात येतो. आमच्या इथे उपनिषदांमध्ये हा विचार आहे की जीव मुळात कसा आहे? शांत मचलम अद्वयम विज्ञान घन एवास्मी एव अस्मी, मी असा आहे. आत्मा म्हणजे कसा आहे? शांत मचलम. हे परमहंसोपनिषदातली एक श्रुती मला वेळेवर स्मरणात आली, आठवली म्हणून बोलल्या गेल्या. अशा अनेक श्रुती आहेत अनेक उपनिषदांमध्ये. सर्वच उपनिषदांमध्ये या जीवाचं खरं स्वरूप सांगितलेलं आहे. आपल्याला एक वचन माहिती आहे की नाही, जीव हा मुळात सच्चित आनंद रूपच आहे. अनेकदा आपण ऐकलंय असेल हे. तो आत्माच आहे, तो परमात्म्याहून वेगळा नाही. पण कधीतरी एका वेळेला एका क्षणाला, त्याला केव्हा झालं माहित नाही, ते झालं. गुणा वेगळे वृत्ती तेही वेळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. गुणा वेगळे वृत्ती तेही वळेना, त्याला गुणा वेगळं होता येत नाही, झाला नाही, होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने समर्थांनी हा विचार हळूहळू रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण निरूपण, पुढचं चिंतन येणार आहे आपलं, त्यात हा सगळा गुणांचा विचार मांडलाय. तरी हा साररूपानेच आहे. गुणांविषयी खूप विवेचन आहे. सगळ्या आचार्यांनी तर खूप भाष्यात फार कमाल केलेली आहे. इतका सगळा विचार आपल्या उपलब्ध वेळेत आपल्याला करणं शक्य नाही. आणि म्हणून काही थोडासा विचार आपण या ओव्यांच्या अनुषंगाने करण्याचा प्रयत्न करू. श्रोते हो, तमोगुण लक्षण असा हा समास आहे. आणि त्याआधी समर्थांनी त्रिगुण हे बांधतात. मागा बोलीला रजोगुण, कारण याच्या आधीचा समास जो आपला झाला, मागा बोलीला रजोगुण क्रियेसहित कारण लक्षण, आता ऐका तमोगुण तोही सांगिजेल श्रीराम. मागा बोलीला रजोगुण म्हणजे आधीच्या समासामध्ये, समास 5 यामध्ये मी तुम्हाला हा सांगितला क्रियेसहित लक्षण. आणि त्या समासामध्ये रजोगुणाचं एकंदर स्वरूप, लक्षण, कार्य सगळं रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलं. ते आपण गेल्या निरूपणात ऐकलेलं आहे. क्रियेसहित लक्षण असं आपण थोडक्यात आता लक्षात ठेवू की रजोगुण याचं जे जीवाला बंधन आहे, हा सतत क्रियामूलकच आहे. सतत काहीतरी हालचाल करायला लागणे, सतत काहीतरी क्रिया करीत असणे, हा रजोगुणाचं हे कार्य आहे. सतत काहीतरी क्रिया क्रिया क्रियाशीलता हे रजोगुणाचा हा धर्म आहे, ते कार्य आहे, त्याचं लक्षणही तेच आहे. तो मनुष्याला काही ना काही सुचूच देत नाही, काहीतरी करायला प्रवृत्त करतो. शांत बसू देत नाही, स्वस्थ होऊ देत नाही. शरीरालाही आणि मनबुद्धी अंतःकरणालाही स्वस्थ नाही राहू देत. हा रजोगुण आहे. त्याचं समर्थांनी दासबोधाची ओवी वापरली, हे रज याची कारणे जीवाते रंजवू जाणे, हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा. अभिलाख, अभिलाषा, ते भगवद्गीतेच्या शब्दाचा अनुवाद आहे तो. रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम. तृष्णा शब्दाचं ते भाषांतर आहे. अभिलाखाचे तरुणे, अभिलाख, अभिलाषा, ख आणि श हे बऱ्याच ठिकाणी मराठी संस्कृत वाङ्मयात सारख्या अर्थाने शब्द, पर्यायी शब्द येतात. हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा, जे जीवा ते रंजवू जाणे, हे रज याची कारणे जे जीवा ते रंजवू जाणे, हे मागच्या रजोगुण निरूपणातली एक ओवी आहे. ती आपण मागच्या वेळा त्याचा विचार केलेला आहे. ती सतत जीवाला रंजवते, रिझवते, क्रिया करायलाच लावते. एक झालं की दुसरं, एक झालं की दुसरं. आणि रजोगुणात्मक क्रिया असताना
मग समर्थांनी त्या रजोगुणाचे 2 प्रकार केले. आपण ते ऐकलेत मागच्या निरूपणात. त्याचा आता विचार आपण नाही करणार आहे. तमोगुणाचा विचार आपल्याला करायचा. रजोगुणामध्ये हालचाल शरीराच्या आणि मनाच्या सतत, आणि त्यामुळे वृत्तीला चांचल्य येतं, आणि चांचल्य वृत्तीचं असेल तर वृत्ती स्थिर होऊ शकत नाही. अस्थिर असलेली, चांचल्य असलेली वृत्ती ही आपलं स्वतःचं दर्शन म्हणजे आत्म्याचं दर्शन घ्यायला असमर्थ ठरते, असे शास्त्र सांगते. स्वस्थ आणि शांत, शांत मचल मद्वयम विज्ञानघम एवास्मी, हे जे वर्णन आहे आत्म्याचं वर्णन आहे श्रुतींमध्ये. असं हे रजोगुणाचं वर्णन आहे की जी सतत या जीवाला हालचाली करायला प्रवृत्त करते. अभिलाखाचे तरुणे, तरुणे याचा अर्थ सतत ती वृत्ती तरुणच असते. सदाची गा सदा तरुण वृत्ती. आणि आज ह्या पार्श्वभूमीवर आपण काही चिंतन तमोगुणाचं जे रामदास स्वामींनी मांडलेलं आहे या 41 ओव्यांमध्ये, त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत की मग तमोगुण म्हणजे काय, तो नेमका कसा ओळखायचा. म्हणजे माझ्यामध्ये तमोगुण याचा अर्थ एक आपण नेहमी लक्षात ठेवावं. जेव्हा मी तमोगुण, सत्वगुण, रजोगुण असं आपण बोलतोय आज, त्याला प्रधान शब्द जोडावा. कारण प्रकृतीचे आपण घटक असल्यामुळे दैवी हेषा गुणमयी, मायेचं वर्णन केलंय भगवंतांनी 7व्या अध्यायात. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. अगदी सृष्टी उत्पत्तीपासून जर विचार केला तर परमात्मा, मूळ माया, गुणमाया असा तो सृष्टी विकासाचा क्रम आहे. तो आपण गेल्या वेळेला ऐकलेला आहे. पुन्हा 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 तो ऐकावाच लागणार आहे. दासबोधाच्या अनेक समासांमध्ये पुढे दशकांमध्ये सृष्टी उत्पत्तीची ही प्रक्रिया पुन्हा 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 वारंवार रिपिटेशननी येणार आहे. कायम ती लक्षात ठेवण्यासाठी रिपीट केली रामदास स्वामींनी खूप वेळा. मग गुणमाया म्हणजेच त्रिगुणात्मक माया, सत्व रज तमयुक्त म्हणून त्रिगुण, 3 देव ब्रह्मा विष्णू महेश, हे आपण सगळा विचार केलेला आहे. पण ह्यापैकी तम हा जो आहे याची सहसा युती रजाबरोबर असते. हे स्तर आहे अंतःकरणाचे. आणि या प्रधान शब्द लक्षात ठेवावा. वृत्ती मी वागताना नेहमी कोणती तरी एखादी वृत्तीवर उफाळून येते आणि तसं आचरण घडतं, तशी कृती घडते. अजिबात एखाद्या माणसाजवळ सत्वगुण नसतोच असं नाही. उदाहरण घेऊ आपण, रावण तमोगुण प्रधान वृत्ती म्हणू आपण, पण सत्वगुणी नाहीच का तो. कारण जोपर्यंत त्याची जीवदशा आहे तोपर्यंत त्रिगुण असणारच आहे. फक्त एखाद्या गुणाची प्रधानता म्हणजे तो वरती असेल, टॉपवर असेल. अगदी समजावून घेण्याच्या भाषेत बोलायचं म्हणजे पर्सेंटेज वाईज जर तो जास्त असेल, जो गुण पर्सेंटेज वाईज जास्त असेल त्याप्रमाणे बुद्धीला हालचाल करण्याची प्रेरणा होते. माऊलींनी ज्ञानेश्वरीत एक सुंदर ओवी लिहिली आहे बघा, आपल्या विवेचनाला ती कामाची आहे. आत्मनिश्चयाची बरव आत्मा पाहे सावयव, तिये बुद्धीची धाव त्रिधा असे. त्रिधा, त्या बुद्धीची धाव म्हणजे त्या बुद्धीची हालचाल ही त्रिधा म्हणजे 3 प्रकारची असते. ती एक तर सात्विक असेल, राजस असेल, तामस असेल प्रधानतेने. याचा अर्थ तिथे बाकी गुण नाही असं नाही. रावण तमोगुण प्रधान वृत्तीचा आहे. त्यांनी आराधनाच यासाठी केली. त्या वृत्तीला तमोगुण प्रधान का म्हटलं गेलं, त्यांनी परमात्म्याशीच कॉम्पिटिशन मांडली. मी त्रैलोक्याचा स्वामी व्हावं यासाठी तो तपाला गेला. हिरण्यकश्यपूचं तेच उदाहरण. मी त्रैलोक्याचा स्वामी व्हावं. विष्णू किंवा नारायण जो त्रैलोक्याचा स्वामी आहे तो नसून त्याच्याशी स्पर्धा मांडून मी त्रैलोक्याचा स्वामी आहे, ही तमोगुणी वृत्ती आहे. आणि म्हणून अघोरी उपासना, फार कठीण उपासना केल्या, त्या सगळ्यांचा रामदास स्वामी निषेध केला. त्यांनी दिलंय पुढे वर्णन. आपण 2-3 ओव्यांना स्पर्श करून त्या म्हणून त्याविषयी चिंतन करणार आहोत प्रत्यक्ष. पण आधी एक नेमकं त्रिगुणांची काय बैठक आणि भूमिका शास्त्रांमध्ये आहे त्याचा विचार आपण करतो आहोत. दासबोधाच्या या त्रिगुणांच्या विचारामध्ये तो सगळा विचार आहे. त्यापैकी तमोगुण हा पतनाला कारण आहे असा रामदास स्वामींनी या समासाचा समारोप केलाय. आधी या समासाचा समारोप कसा केला ते ऐकून घेऊ आपण. आता 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 असे मी उदाहरणं सांगेन की असा असा जो वागतो त्याला तमोगुण म्हणतात, अशी हालचाल त्याला तमोगुण म्हणतात. ऐसे वर्ते तो तमोगुण, परी हा पतनास कारण, मोक्ष प्राप्तीचे लक्षण नव्हे येणे श्रीराम.
हे काय मोक्ष प्राप्तीसाठी हा कामाचा नाही. कारण तमोगुणात्मक हालचाली ज्या पुरुषाजवळ असतील, ज्या जीवाजवळ होतील, तो बंधनाला पुढे पुढे अजून अजून कारणीभूत होईल. उलट तमप्रधान वृत्तीने जी कार्य होतात ती पतनाचं कारण म्हटलं आहे. मनुष्य योनीतल्या मनुष्य जीवाला उपदेश असल्यामुळे मनुष्य योनीतून पतन याचा अर्थ तिर्यक योनी प्राप्त होणे. किडा मुंगी किटकुल सगळ्या अन्य योनी ज्या ठिकाणी परमात्मा ओळखून घेण्याची सोय नाही अशा योनींमध्ये तो जातो. हा पतनाला कारण असतो. ऐसे वर्ते तो तमगुण. मग पुढे आधीच्या ओव्यांमध्ये बरीच त्या तमगुणाची लक्षणं सांगणारी वृत्ती सांगणारे काही उदाहरणं रामदास स्वामींनी दिली आहे, ती पाहू. पण आधी तमगुणाचं नेमकं लक्षण काय जे रामदास स्वामींनी विशद केलं या समासामध्ये त्याला थोडा आधी स्पर्श करू. तमगुणाचा एकंदर जो लक्षण सांगितली आहे, भगवद्गीतेचा आधार आहे या सगळ्या समासाला. मग बोललो आपल्याशी 14वा अध्याय गुणत्रय विभाग योगो नाम असा आहे. त्यामध्ये तमोगुण म्हणजे काय असं जे भगवान सांगतात अर्जुनाला, व्याख्या केली आहे तमगुणाची. तमस्त्व ज्ञानजम विद्धि मोहनम सर्व देहिनाम प्रमाद आलस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत. ही तमगुणाची व्याख्या केली आहे. तमगुण म्हणजे नेमकं काय. आणि मग रामदास स्वामी त्याला पुष्टी जोडली आहे की हा पतनास कारण. पतनास याचा अर्थ अन्य अशा योनींमध्ये की ज्या ठिकाणी परमात्मा समजून घेण्याची सोय नाही. मनुष्य ह्या योनीतून ती सोय आहे, पण अन्य तिर्यक योनीमध्ये परमात्म्याला जाणण्याची सोय नसते. म्हणून त्या पतनाला कारणीभूत ठरतात. तिथे ती सोय आहे, म्हणून हा पतनाचा विषय इथे नाही. तमस्त्व ज्ञानजम विद्धी तमहा तू अज्ञानम विद्धी. तमगुणाचा जन्म अज्ञानातून होतो. तमस्त अज्ञानम तमस्त ज्ञानजम विद्धी मोहिनाम सर्व देहिनाम. सर्व देहांना जीवधारी देहांना हा तमोगुण मोहित करतो. आणि कसा मोहित करतो त्याचे परिणाम काय दुसऱ्या चरणात सांगितलंय. प्रमाद आलस्य निद्राभिस्तन्नी बध्नाती भारत. हे त्याचे परिणाम आहे. प्रमाद, आळस आणि निद्रा हे त्याचे परिणाम आहेत 3. आणि ह्याचा सगळा कार्यक्रम तमोगुणी वृत्तीप्रधान जी माणसं असतात त्यांचा सगळा कार्यक्रम प्रमाद आळस निद्रा प्रमाद आळस निद्रा असा जातो. आणि त्यामुळं त्यांचा उद्धाराचं साधन मनुष्य देहात असूनही त्याकडे ते वळून पाहू शकत नाही. कारण ती बुद्धीची धाव त्रिधा असे. 3 प्रकारे त्रिधा म्हणजे 3 प्रकारची धाव असते बुद्धीची. ती तमोगुणाकडे बुद्धीची वृत्ती धावली की मनुष्य तमोगुणी क्रिया करायला प्रवृत्त होतो. आणि तमोगुणी प्रवृत्तीने क्रिया करीत राहणे हे काही मनुष्याचं लक्षण नाही. मनुष्याला ऊर्ध्वगतीला जायला पाहिजे. आणि सहसा आपण असं पाहतो समाजामध्ये किंवा सगळीकडे निरीक्षण करताना दिसतं की रज आणि तम याची युती असते. कधी कधी सत्व आणि रजोगुण यांची पण युती असते. आणि कधी कधी सत्वप्रधान माणसाजवळ तमाची युती असते. कारण प्रकृती त्रिगुणात्मिक आहे. कोणताही गुण निश्चय शून्य नाही होऊ शकत. प्रकृतीचा तो घटक आहे देहधारी जीव. तोपर्यंत जोपर्यंत लिंग देहाचा संपूर्ण नाश होऊन मीच परमात्मा आहे असं ज्ञान त्याला होत नाही, सूक्ष्म देहाचा पूर्ण नाश होऊन त्याला असं कळत नाही. निराश म्हणतात त्याला, नाश नाही. तोपर्यंत 3ही गुणांचं बंधन असणारच आहे. असा कोणीही नाही म्हणणार आहे की माझ्याजवळ रज आणि तम नाहीच आहे. ते काही ना काही प्रमाणात असणारच आहे. आणि त्याशिवाय जीव ही संकल्पनाच नाही. आणि म्हणून त्याला त्रिगुणांचं बंधन आहे. एका गुणाचं नाही मानलंय, त्रिगुणांचं बंधन आहे. आणि पुढे 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 तम आणि रज हे कमी करण्याचं क्रियमान स्वातंत्र्य मात्र माणसाला आहे. आपण हे फार हळूहळू समजावून घेऊ. रज आणि तम क्रमाक्रमाने कमी कमी करत जाण्याचा क्रियमान स्वातंत्र्य त्याला आहे. आणि सत्वगुणाच्या वृद्धीमध्ये, आधिक्यामध्ये पर्सेंटेज वाईज विचार केला तर 99.99999 असा तो झाल्यानंतरच भक्ती खऱ्या अर्थाने होते. आणि भक्तीचं अंतिम टोक जे आहे, अंतिम फल जे आहे तेही त्याच्या पदरात पडण्याची शक्यता असते.
म्हणून रामदास स्वामींनी या त्रिगुणांचा एकंदर विचार करताना एक अत्यंत सुंदर आणि महत्वाची ओवी या चिंतनात घेतली आहे. हो, ती म्हटली होती मागच्या वेळा, तिन्ही निरूपणात ती म्हणावीच लागणार आहे आपल्याला. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती, पावती प्राणे श्रीराम. आता म्हणून पतना हा पतनाचं कारण म्हटलं ना. तमोगुणे अधोगती, पावती प्राणे श्रीराम. ही फार एक मध्यवर्ती सेंट्रलाइज ओवी आहे. ही आपल्या त्रिगुण विचारांमध्ये अगदी आपण समोरच ठेवायची. सत्वगुणे भगवत भक्ती. भगवत भक्ती करण्याकरता प्राधान्याने सत्वगुणाचा फार उच्चांक असला पाहिजे, तर भक्ती संभवते. आणि पुढे मग आपण पुढच्या निरूपणात ते ऐकणार आहे. सत्वात संजायते ज्ञानम. सत्वगुणाच्या उत्कर्षामध्ये, आधिक्यामध्ये, गुणप्राधान्यामध्ये ज्ञान जन्माला येतं. सत्वात संजायते ज्ञानम. ज्ञान याचा अर्थ पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान ही दासबोधातली ज्ञानाची व्याख्या आहे. ती अवस्था प्राप्त होण्यासाठी या जीवाला आधी रजतम यांचे कार्यक्रम कमी करून त्यांचा एकंदर त्याच्या जवळ असलेला पर्सेंटेज म्हणू आपण त्याला, प्रमाण, ते कमी 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 करावं लागेल. निश्चयच ते शून्य नाही होणार. शून्य, तम आणि रज फक्त ईश्वराजवळ आहे. ईश्वराची काया शुद्ध सत्वगुणी असं वर्णन धर्मग्रंथांमध्ये. असो, तो विचार आपण सत्वगुण निरूपणामध्ये ऐकणार आहोत. ईश्वराची काया पूर्ण सत्व, शुद्ध सत्वगुणी, शबल वगैरे नाही. तो वेगळा विषय. आपल्याला सत्वगुणात त्याला काही न्याय देता येईल तर आपण बघू. पण तूर्त तमोगुणाविषयी आपण चिंतन करतो. तमोगुणाचं स्वरूप, लक्षण ते रामदास स्वामींनी दासबोधातही दिलं आहे आणि ते भगवद्गीतेतही आहे. प्रमाद आलस्य निद्रा विही तन्निबध्नाती भारत. हे तमगुणाचे कार्यक्रम आहेत. प्रमाद, आळस आणि निद्रा. प्रमाद शब्दाचा अर्थ, ढोबळ अर्थ, चूक असा होतो, चुकणे असा होतो. करणीय जे कर्म आहे ते करण्याची प्रवृत्ती न होणे, आणि अकरणीय आहे म्हणजे जे करायला नाही सांगितलंय मनुष्यवनीत ते करायची फार प्रवृत्ती. करणीय सांगितलं आहे, अकरणीय सांगितलंय. समर्थांनी यासाठी ओवी वापरली आहे हे समजावून सांगताना. स्नान संध्या नेम नसे, सधर्मी भ्रष्टला दिसे, अकर्तव्य करीत असे तो तमोगुण श्रीराम. स्नान संध्या नेम नसे. पूर्ण ओवीचं चिंतन आपल्याला करायचं आहे. हे प्रमादासाठी आपण शिकतो आहे. काय प्रमाद? प्रमाद म्हणजे व्यावहारिक क्रियांमध्ये चूक आणि विहित कर्मांविषयी आळस, अशी प्रमाद आणि आळसची विभागणी केली आहे शास्त्र ग्रंथांनी. रामसुखदास महाराज नावाचे एक महाराज होऊन गेले उत्तर प्रदेशामध्ये. त्यांनी भगवद्गीतेचा सुंदर टीका केलेली आहे. त्यात त्यांनी या दोन्हींचं विवरण फार सुंदर केलेलं आहे. रामदास स्वामींनी इथे त्याच्या दृष्टांतासाठी ओव्या दिलेल्या आहेत. प्रमाद या शब्दाचा अर्थ व्यवहारातल्या सगळ्या गोष्टींसाठी जे जे हातून घडत, चुकीचं घडत जातं त्याला प्रमाद म्हणतात. आणि विहित कर्मांच्या आचरणाविषयी मनात आळस, असं प्रमाद आणि आलस्य त्यांनी वर्गीकरण केलं आहे. व्यावहारिक क्रिया करीत असताना स्नान संध्या नेम नसे, स्वधर्मी भ्रष्टला दिसे. स्नान संध्या नेम नसे. ज्यांना स्नान संध्येचा ज्यांना अधिकार आहे त्यांच्यासाठी ओवी आहे. समजूया, संध्ये दुसरे घालावं. पण हे सगळ्यांची गणना नित्यकर्मात होते. हो, स्नान संध्या नेम नसे, सधर्मी भ्रष्टला दिसे, अकर्तव्य करीत असे तो तमोगुण. जे खरंच मला अकर्तव्य शब्दाचा अर्थ विहित कर्मांचं आचरण नाही, त्याऐवजी जे मला विहित नाही, शास्त्राने मला विहित म्हटलं नाही की तुला विहित याचा अर्थ करणीय, करणं आवश्यक, कंपल्सरी, त्याला विहित कर्म म्हणतात. अगा जयाचे जे विहित ते ईश्वराचे मनोगत, अशी माऊलींची ओवी आहे. स्नान संध्या नियम नसे. नियमच नाही हो, इथे नेम नसे शब्द आहे. नेम हा नियम शब्दाचा अपभ्रंश आहे. आणि स्नान संध्या देवपूजा ही नित्य कर्म ठेवते, त्याचा नियम नाही काही.
तो करायला पाहिजे. ही तमोगुण सांगणं चाललंय समर्थांच्या भाषेमध्ये. स्नान संध्या नियमनसे सधर्मी भ्रष्टला दसे, अकर्तव्य करीत असे तो तमोगुण श्रीरामाशी पूर्ण ओवी आहे. नियमच नाही. मनुष्य जीवनात आल्यानंतर मनुष्यानी स्वतःसाठी सधर्माच्या आचरणासाठी काही नियम बनवावे असं यातून सूचना आहे. नित्यकर्म आहेत. काही काही ठिकाणी त्याचे इतके विचित्र अर्थ आणि विचित्र त्याचं आपल्या धारणेपुरता अर्थ करून घेतात लोक. एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला कळेल. मी ऐकलेले वाक्यात म्हणून सांगतो. प्रातःकाळ झाला की स्नान करावं असं शास्त्र सांगतं. स्नान हे नित्यकर्म आहे, पूजा हे नित्यकर्म आहे, संध्या नित्यकर्म आहे. आणि नित्य नेम नित्य जर क्रम नाही केला तर प्रत्यवाय म्हणजे पाप असतं बरं का. इकडे पाप भय नसे चित्ती तो तमोगुण श्रीरामाशी ओवी आहेच पुढे. पाप भय नसे चित्ती तो तम. पाप पुण्य मानतच नाही. कशाला पाप म्हणतात, कशाला पुण्य, पापाने काय होतं ती ओवी पाहू आपण नंतर. तूर्त आपण स्नान संध्या नियम नसे, काय नियम नाही. अहो एक वेळ पशु तरी रोज, पक्षी तरी रोज स्नान करतात हो. नळाखाली मी पाहतो रोज आमच्या अंगणात नळ आहे, सकाळी येऊन चिमण्या आंघोळ करतात. पशु पक्षी देखील स्नानाशिवाय राहत नाही. फक्त मनुष्य मात्र अत्यंत बेताल आचरण, त्याला स्वैरता फार येत चालली. नियम नसला की स्वैर पण आहे, बेधुंद आचरण. आणि मग पुढे पुढे त्याला ते वळण पडतं. काय केलं होतं, स्नान नाही केलं, चालत नाही का? कुठेतरी फिरायला गेले, रात्री उशिरा आले, आल्यावर स्नान केलं. म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, स्नान काल रात्रीच तर केलं आम्ही. आणि शास्त्र असं सांगतं की रात्र उलटून गेल्यानंतर शरीर अपवित्र होतं. हा, रात्र उलटून गेल्यानंतर शरीर अपवित्र होतं आणि त्याला शुद्ध करण्यासाठी आधी आहार शुद्धी, विहार शुद्धी ते स्नानाने पवित्र मानलंय. म्हणून स्नान संध्येचा नियम असावा. ज्याला संध्या करण्याचा अधिकार आहे त्याने ती नियमित केलीच पाहिजे. नित्य, नैमित्तिक, काम्य, निषिद्ध आणि प्रायश्चित्त असे कर्माचे 5 प्रकार आहेत. इतक्या 5ही कर्मांच्या प्रकारांना आपल्या आजच्या निरूपणात आपण स्पर्श नाही करत आहे. नित्य कर्म, आम्ही कालच तर स्नान केलं, आज सकाळी काय करायची गरज आहे? नाही. रात्र उलटून गेली की शास्त्राने हे शरीर अपवित्र मानलंय. पण स्नान रोजच आहे. भले तुम्ही फिरून आले, अंगावर धूळ गेली, मळ गेलं, पोल्युशन आहे, रात्री एकदा केलं तरी सकाळ झाल्यानंतर स्नान केलं पाहिजे. आणि ते केव्हाही करून नाही चालत. कारण स्नानाचेही आमच्या इथे पुष्कळ प्रकार आहेत. खूप सांगितलंय शास्त्रांनी. ज्याला हे करायचं आहे तो नियत ते करतातही. पुष्कळ प्रजा हे करते. स्नान प्रातःकाळी करावं. प्रातःकाळी प्रातस्नान असं भूपाळ्यांमध्ये अभंग येतात. लवकरात लवकर करावं. स्नान करण्याची घाई करावी जितक्या लवकर होईल. कारण स्नानाचे जे प्रकार सांगितलेले आहेत, देवस्नान, मनुष्य स्नान, राक्षस स्नान, काही केल्या तरी माध्यान्हानंतर जे स्नान नाही केल्या जात नाही त्याला माध्यान्ह स्नान म्हणूया. पण सकाळी केलेलं नाही मग माध्यान्ह स्नान नाही. ते एक पहिलं स्नान आहे ना. प्रातः स्नान कुठे 12ला असतं का? केव्हाही स्नान, केव्हाही खाणं, नित्य नेम काहीच नाही. स्नान संध्या नेम नसे सधर्मी भ्रष्टला दिसे. काहीतरी नियम करावा. नियमात राहणं ही पुरुषार्थ आहे. एक वेळ पशु पक्षी नियमात राहतात. काही आपल्या पुरतं छोटासा नियम लावून घ्यावा. स्नान झाल्याशिवाय, संध्या झाल्याशिवाय मी काही खाणार नाही, असा सोपा नियम करावा. मग 12 पर्यंत कोण राहील उपाशी? अरे पण तुला 12 वाजता आंघोळ कोणी करायला सांगितली? सकाळी कुठून करणार? लवकरात लवकर. पण जर काळ बदलत चालला आहे ना, सगळा वेळ वर्तमानपत्र वाचन, व्हॉट्सअप, फेसबुक हे सगळं एकदा पाहून काही नाश्ता पाणी सगळं झालं की मग कुठे 12 12:30ला स्नान. ही काही स्नानाची वेळ नाही. स्नान संध्या नेम नसे स्वधर्मी भ्रष्टला दिसे, अकर्तव्य करीत असे, सर्वार्थान विपरीतांश, अधर्मम धर्ममिती वा मन्यसे तमसा वृता. पुढे भगवान बोलतात 18व्या अध्यायात. अधर्मम धर्ममिती या मन्यसे तमसा वृता सर्वार्थान विपरीतांश, तिला तामसी वृत्ती, अर्थ तिला तामसी वृत्ती म्हणतात. भगवंतांनी पुढे वर्णन केलं 18व्या अध्यायामध्ये तामस वृत्तीच. सर्वार्थान विपरीतांश तिला तामसी बुद्धी म्हटलंय. बुद्धिस्सा तामस, तिला तामसी बुद्धी म्हटलंय. अधर्मम धर्ममिती, अधर्माला धर्म मानायचं.
ते अवघेचे अर्थ करुणी घाली अनर्थ, गुणतेची व्यवस्थित दोषची मानी श्रीराम, ते कोणासीही न पुसता तामसी दानावी पांडुसुता. ज्ञानेश्वरीत ते कोणासीही न पुसता ते अवघेची अर्थ करुणी घाली अनर्थ, इथून ओळीचा प्रारंभ आहे. सर्वार्थान विपरीतांश बुद्धिस्सा पार्थ तामसी, असा श्लोक आहे. त्या तामसी बुद्धीचं वर्णन आहे. बुद्धीत तमगुण आला, तामसी बुद्धी झाली की ते आचरणात येतं. आधी बुद्धीत येतं आणि ती बुद्धीची धावत त्रिधा असे, अशी ओवी आपण ऐकली ना. ती बुद्धी निश्चय करते आणि पुढे तसं वर्तन किंवा वागणूक किंवा आचरण ह्या जीवाकडनं होत असतंय. आणि ते तमगुणाने वेष्टित असेल, तमगुण प्रधान झालं असेल, तर ते फार मोठ्या बंधनाला, पतनाला कारण होतं, असं मगाशी आपण ऐकलेलं आहे. स्नान संध्या मनसे. समर्थांनी फार वर्णन केलं, नखे केश वाढवावे. काही गरज नाही, काही नाही. तमोगुण पाहतो आपण समाजात. नखे केश वाढवावे, हस्तची वर्ते करावे, अथवा वाक शून्य व्हावे, तो तमोगुण श्रीराम. दुसरी ओळी तपासतोय आपण. 41 ओळ्या जर आपण तपासल्या ना, तर तमोगुणाच्या वृत्तीने वागणारे किती तरी जीव आणि माणसं आपल्याला समाजात दिसतात. काही काम नाही, धाम नाही. आणि खरंच अशा माणसाला काही कर्तव्य जीवनात आहे कळलेलंच नसतंय, की मनुष्याची योनी मिळाल्यानंतर मला काही निश्चित कर्तव्य भगवंतांनी सांगितलेलं आहे, ते माहिती नाही, समजून घेण्याची इच्छा नाही, शास्त्र ग्रंथ वाचायची इच्छा नाही, श्रवणाची आवड नाही, स्वतःहून शोधण्याची गरज नाही. पूर्वपुण्य कमी पडतं, संस्कार कमी पडतात आणि दोष दुसऱ्याला द्यायला पाहतात. करावंसंच वाटत नाही हो, स्वधर्म करा वाटत नाही, भ्रष्टला दिसे. नखे केश वाढवावेतून विषय निघाला, काही गरज आहे का? पण नख वाढवायच्या स्पर्धा आहेत हल्ली. आणि कोणी इतके फूट नख वाढवले, पेपरला मीडियाला फोटो येतात, त्यांचं कौतुक होतं, लोक टाळ्या वाजवतात, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद होते आणि मग कीर्ती मिळते. ही खरं कीर्ती नाही, अपकीर्ती आहे समर्थांच्या भाषेत. नखे केश वाढवावे ही अपकीर्ती आहे हो. काही नाही काही नाही. मध्ये एक वर्तमानपत्रात मी पाहिलेलं बोलतोय, खोटं बोलत नाही. 40 फूट लांब मिशी, काही गरज आहे का? 40 फूट लांबीची मिशी कुठला तरी एक गृहस्थ होते, त्याचा काही माझा परिचय वगैरे नाही. वर्तमानपत्रात बातमी आलेली बोलतोय, आपणही पाहिली असेल. मग त्यांचा खूप गौरव, खूप सत्कार, गावोगावी त्यांना बोलवणार, त्यांचं कोणत्या तरी रेकॉर्ड्स मध्ये नाव होणार, लोक टाळ्या वाजवणार. अशी काही मूर्खांनी केलेल्या कामांची सुद्धा दखल घेणाऱ्या पुष्कळ गोष्टी जगामध्ये आहेत. त्याला समर्थ तमोगुण म्हणतात. नखे केश वाढावे, हस्तची वर्ते करावे, का वाक्शून्य व्हावे, तो तमोगुण श्रीराम. वाक्शून्य वेगळं आणि मौन वेगळं. वाक्शून्य आणि मौन हे वेगळं आहे, वेगळा विषय आहे. पण 10व्या अध्यायात भगवान विभूती बोलताना मौनम चैवास्म गुह्यानाम, मौनाला तर विभूती म्हणतात. 40 विभूती आहे मौन, विभूती आहे भगवंतांनी सांगितले. मौन वेगळं, वाक्शून्यता वेगळी. योगी मौन अवस्थेत असतात, साधू सद्गुरू सत्पुरुष मौन अवस्थेत असतात. त्यांचं मौन वैखरी किंवा सगळ्याच वाणीने जरी असलं तरी परावाणी मात्र अखंडपणे ईश्वराशी जोडल्या गेलेली असते. ते मौन. आणि वाक्शून्य हे काय मौन नव्हे, अबोल गुम्म, 10 लोकात बसले, काहीच बोलायचं नाही, कारण ज्ञानच नसतं जवळ काही. तेव्हा 5-10 माणसं एखाद्या कोणत्या विषयावर बोलत असतात, तो चर्चेत भागही घेऊ शकत नाही. घुमा स्वभाव त्याला आपण म्हणतो, एकलकोंडा म्हणतो. कोणाशी बोलायचं नाही, 4 लोकात जायचं नाही, चर्चेत सहभाग घ्यायचा नाही, ह्याला वाक्शून्य असं म्हणतात. हा तमोगुण आहे. मनुष्य जीवनात येऊन तुला एवढी चांगली वाणी दिलेली आहे, तिचा उपयोग एकतर चांगलं बोलून, सगळ्यांशी बोलून कर. जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र, कोठेतरी सत्पात्र शोधून पाहावे श्रीराम, दासबोधत होय. असं नाही करायचं आहे, तुला एकांतात जाऊन मौन करायचं आहे, वाक्शून्य होणं नाही. तर त्याचेही सगळे पर्याय शास्त्रामध्ये आहे, की एक अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचित येईल तो घ्यावा अर्थ मनी श्रीराम. योगी लोक कसा प्रवास करतात, ते राहतात ना मौनामध्ये. एक दिवसापासून प्रारंभ करून हळूहळू साधना वाढवीत जातात. मौन, मौनम चैवास्म गुह्यानाम. म्हणून मौन घेणे आणि वाक्शून्य होणे हे 2 वेगळे प्रकार आहेत. श्रोते हो,
आपण फक्त एक दोन ओव्या तपासून पाहतोय रामदास स्वामींच्या, पण मुळातला एक मूलभूत प्रश्न आहे, त्याला आपण थोडा स्पर्श करूया. की एखादा जीव, ऐकलं आपण, की तमोगुणाचे एकंदर जे परिणाम आहेत, प्रमाद आलस्य निद्राभीस तन्नी बध्नाती भारत, असं भगवान गीतेत बोलले, की हे प्रमाद, आळस आणि निद्रा, तिघांविषयी आपण बोललोच नाही. आळस, आवश्यक आळस, अनावश्यक आळस, निद्रा, आवश्यक निद्रा, अनावश्यक निद्रा, असं खूप छान विवरण आहे. वास्तविक निद्रा ही मनुष्याला आवश्यकही आहे हो. शरीर आहे ते थकतं, कार्य करतं, बुद्धी कार्य करते, तिला विश्रांती हवी, रेस्ट हवी तिला, बुद्धीला हवी, मनाला हवी, शरीराला हवी. ही सगळी इंद्रिय कार्य करीत 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 केव्हा तरी थकतात ना. म्हणून ईश्वराच्या योजनेमध्ये अशी व्यवस्था आहे की कोणी किती झोपावं अशी व्यवस्था आहे. प्राण्यांनी किती झोपावं, लहान शिशूंनी किती झोपावं, तरुण मुलांनी किती झोपावं, वृद्धांनी किती झोपावं. निद्रा आवश्यकतेपुरती घेणं हा काही तमोगुण नाही आहे. आवश्यक त्या निद्रेनी शरीर ताजतवानं होतं. जी वृत्ती आमची बुद्धी म्हणजे बुद्धिवृत्ती जड झाली असते कार्य करून करून, ती पुन्हा ताजीतवानी होते. विचार स्फुरतात, आठवतात. म्हणून विश्रांती आवश्यक आहे. विश्रांतीसाठी निद्रा आवश्यक आहे. निद्रेचा निषेध नाही आहे. वास्तविक ते सप्तशतीमध्ये श्लोक आहे, निद्रा रूपेण या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो. निद्रेचा निषेध नाही आहे. आवश्यक ती निद्रा, परिमित निद्रा तिला भगवद्गीता म्हणते, ती अत्यंत आवश्यक आहे. पण अनावश्यक निद्रा, खूप खाल्लं जेवलं आळस आला की त्या आळसापोटी निद्रा, अशी पुष्कळ माणसं पाहिली तसं. खायचं झोपायचं. लहान मुलांची वृत्ती वेगळी असते, ते आपण क्षम्य आहेत. खायचं झोपायचं, झोप झाली की पुन्हा भूक, पुन्हा खायचं, पुन्हा पुन्हा सुस्ती येते. कारण उद्योग दुसरा नाही. स्वधर्माचं आचरण करून माझ्या उद्धाराचं साधन म्हणून काही निवडलेलं नाही. मन कुठे गुंतवायचा हा खूप मोठा प्रश्न आहे. अशी वृद्ध वयाची सुद्धा अनेक माणसं पाहायला मिळतात, तरुण वयातली पाहायला मिळतात. अनावश्यक निद्रेच्या आहारी जातात. याचा या ठिकाणी निषेध आहे. आणि म्हणून तमोगुणाची वृत्ती निद्रा जी म्हणते ती वेगळी आहे. म्हणून निद्रेचे दोन प्रकार रामसुखदास महाराजांनी केले, आवश्यक निद्रा, अनावश्यक निद्रा. अनावश्यक निद्रेचा त्याग सांगितलाय. परिमित निद्रा आवश्यकच आहे. परिमित म्हणजे आवश्यक. ती शरीराला ताजतवान करण्याकरता, बुद्धीला रिफ्रेश करण्यासाठी. इतकंच नव्हे, आमच्या इथे भोजनोत्तर काही काळ दुपारच्या वेळेलाही वामकुक्षी करण्याची शास्त्रांनी परवानगी दिलेली आहे. त्याचं कारण आहे, त्यामागे खूप मोठं विज्ञानही आहे, अध्यात्मही आहे. दुपारच्या वेळा डाव्या कुशीवर जर आपण झोपलो, इडा नावाची जी एक आमची प्रमुख नाडी, इडा आणि पिंगला प्रमुख नाड्या आहेत. सुषुम्ना ती योग्यांची नाडी आहे. ती मूलाधार चक्रापासून सहस्राधार चक्रापर्यंत प्राणाचा प्रवास करविते. तो ती गुप्त असते. इडा आणि पिंगला मुख्य नाड्या, तशा तर शरीरात 72,000 नाड्या. या दोन मुख्य. पण भोजनोत्तर इडा नाडी प्रवाहित झाली तर हृदयाभिसरणाची क्रिया ही चांगली होते, अन्न पचन होतं. असा सगळा शरीरशास्त्राचा विचार करून आमच्या इथे परिमित निद्रेला दुपारच्या वेळेतही शास्त्रांनी करा सांगितलंय, त्याला परवानगी दिलेली आहे. पण परिमित. दुपारी मी निद्रा घेईन, मी ऐकलेले वाक्य सांगतो. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, मस्त रस खायचा, 4-5 तास ही आळसापोटी येते. आळस, निद्रा, प्रमाद हे असे सगळे बहीण भाऊ आहेत. एक असला की दुसरा येतोच, दुसरा असला की तिसरा येतोच. समर्थांनी तर आळसाचा किती निषेध केला. शिकवण निरूपणामध्ये रामदास स्वामींनी ओवी वापरली आहे. आळस उदास नागवणा, आळस उदास नागवणा, आळस प्रयत्न बुडवणारा, आळस उदास नागवणारा, आळस यत्न बुडवणारा. आळसे करंटेपणाच्या खुणा व्यक्त होते, म्हणून आळस नसावा. कितीतरी समर्थांनी आळसावर विचार मांडलेत. आळस उदास नागवणा, आळस यत्न बुडवणारा, प्रयत्न नाही करू देत.
आळसामुळे प्रमाद आलस्य निद्राभिही तन्नी बध्नाती भारत. थोडक्यात आपण हे पाहिले सगळे, याच्यावर खूप चिंतन केलंय रामसुखदास महाराजांनी. भगवंतांनी गीतेत तर किती, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार भारी भारीच्या ओव्या या सगळ्या भाष्य करताना लिहिलेल्या आहेत. आपण रामदास स्वामींच्या तमोगुण लक्षणाचा अभ्यास करताना जर बरोबरीने ज्ञानेश्वरीतल्याही तमगुणाच्या ओव्या वाचल्या ना, एक छान अभ्यास होऊन जातो. अभ्यास कशासाठी? पुन्हा मूळ पदावर येऊ. दासबोध साधकांचा ग्रंथ आहे. साधकांनी उन्नती करून माझ्या मूळ स्वरूपाची प्राप्त करायची, देवप्राप्ती करायची आहे, साधकांचं ध्येय आहे. झाले साधनाचे फळ असं म्हणता आलं पाहिजे जीवनामध्ये. त्यासाठी मार्गदर्शक तत्व म्हणून रामदास स्वामी बोलतात आहे. मग आपल्याला असं वाटतं की तमगुण का सांगितला? समर्थ रामदास स्वामी म्हणतात की त्यागार्थ तेच मूर्ख लक्षण त्यागार्थ आहेत की नाही, तसा ऐसा हा तमोगुण सांगतात असाधारण परी त्यागार्थ निरूपण काही एकशी. समर्थांनी तमोगुणाचं जे विवरण केलंय 41 ओव्यांमध्ये काही दृष्टांतांसह, त्यागार्थ निरूपण काही एकशी. तमोगुण वाढवण्यासाठी नाही, कारण तो पतनाला कारण आहे, अशी मांडणी शेवटच्या 2 ओव्यांमध्ये आहे. आणि म्हणून तो कमी अधिक करावा, एकाएकी नाहीसा होत नाही. मगाशी एक प्रश्न आपण उपस्थित केलेला होता की मनुष्य त्रिगुणांचा अभ्यासही केल्यानंतर, सगळं समजल्यानंतर तमोगुणी क्रिया करायला प्रवृत्त का होतो? असा एक मगाशी आपण छोटासा विचार केला. तमोगुणी क्रिया करायला प्रवृत्त का होतो? त्याचं उत्तरही भगवद्गीतेचं आहे. ते आमच्या शास्त्रामध्ये सगळीकडे दिलेलं आहे. यातयामम हा श्लोक भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात आहे. यातयामम गतर संपूर्ती पर्युषितंचयत उच्छिष्टम विचामेध्यम भोजनम तामस प्रियम. हा श्लोक का आता या ठिकाणी आपण उद्धृत केला? तमोगुणी क्रिया मनुष्याच्या हातून का घडतात? आहार आणि विहारापैकी तमोगुणी अन्न भक्षण केल्याने तमोगुणी क्रिया करण्याची प्रवृत्ती वाढते. आमच्या इथे एक श्लोक आहे, दीपो भक्षयते ध्वांतम कज्जलंच प्रसूयते यदन्नम भक्षयन नित्यम जायते तादृशी प्रजा. खूप सुंदर सुभाषित म्हणा श्लोक आहे, ग्रंथामधलाच आहे कोणत्या तरी. दीपो भक्षयते ध्वांतम, दिवा जो असतो, एखादी समई म्हणा, निरांजन म्हणा, भक्षयते ती लावल्यावर अंधाराचा नाश होतो. दीपो भक्षयते ध्वांतम, ध्वांत म्हणजे अंधार, तो अंधार भक्षण करतो. आणि म्हणून दिव्याच्या वातीतून काळा काळा धूर बाहेर पडतो. कज्जल म्हणजे काजळ. कज्जलंच प्रसूयते, दीपो भक्षयते ध्वांतम कज्जलंच प्रसूयते यदन्नम भक्षयते नित्यम जायते तादृशी प्रजा. यदन्नम म्हणजे जे अन्न, भक्षयते नित्यम जे अन्न नेहमी अन्न खाल्ल्या जातं, जायते तादृशी प्रजा. सत्वगुणी काय अन्न असतं, रजोगुणी अन्न असतं, हा सगळा विचार भगवंतांनी 17व्या अध्यायात खूप विस्ताराने मांडला आहे. तमोगुणी अन्नाचे प्रकार सांगताना भगवान बोलले, तो श्लोक मगा उद्धृत केला आपण, यातयामम गतरसम, शिळ, बेचव, रसहीन, कुणाचं उष्ट, हे सगळे अमेध्य म्हणजे अपवित्र, हे सगळे जी प्रकार दिले आहे याच्यावर विस्ताराने खूप निरूपण आहे. हे तामसी अन्न आहे. हे खाल्लं वारंवार, एखाद दिवशी खाल्लं दोष फार कमी लागेल, रोजच खाण्यात खूप तमगुणाची वृत्ती वाढेल. हे तमगुणी अन्न आहाराविषयी बोलताना भगवान बोलले, 3 प्रकारचा आहार आहे अर्जुना. सात्विक आहार, राजस आहार, तामस आहार. त्यापैकी हे तामस आहाराचं वर्णन आहे. आणि तामस आहार जर घेतल्या गेलं, यदन्नम भक्षयते नित्यम जायते तादृशी प्रजा. जे जसं अन्न खाल्ल्या जातं तशा प्रजा, याचा अर्थ तशा वृत्ती अंतःकरणाच्या बुद्धीच्या निर्माण होतात. तशा क्रिया कराव्याशा वाटतात आणि त्या तमोगुणी असतात, ठरतात. कारण तमोगुणी अन्न खाल्लं, तमोगुणी क्रिया.
रजोगुणी अन्न खाल्लं, रजोगुणी क्रिया. आणि सात्विक अन्नाचा जर ग्रहण करीत गेलो आपण कोणीही, तर सात्विकच क्रिया किंवा सात्विकच विचार मनात येतात. साधक अवस्थेमध्ये सात्विक अन्न मी कसं खायचं फार विचार केला पाहिजे. याच्यावर खूप मोठा विचार शास्त्र ग्रंथांमध्ये आहे. एक कथा बोलतो मी आपल्याला छोटीशी, की तमगुणी आहाराचा कसा परिणाम होतो. आणि ती कथा सत्य घटना आहे हो, ही काही काल्पनिक कथा नाही आहे. दिल्लीला एक सत्पुरुष होते, आनंद स्वामी त्यांचं नाव आहे. त्यांचा एक मुलगा आहे रणबीर नावाचा. चांगले आहेत ते, संतच होते. रणवीर रणवीर मुलगा आहे, पण केव्हा तरी एकदा ही घटना जी आहे एका मासिकात मी वाचलेली आहे, सत्य घटना म्हणून ती आलेली होती. रणबीर नावाचा त्यांचा मुलगा आहे आनंद स्वामींचा. जुनी घटना आहे, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे. आणि केव्हा तरी एकदा चुकून हा रणबीर नावाचा मुलगा, तेव्हा असे प्रकार व्हायचे सर्रास. कुठेतरी बॉम्ब फोडला गेला असेल इंग्रजांविरुद्ध आणि त्याच्यावर आळ आला की यांनी पण बॉम्ब फोडण्याच्या त्या क्रियेमध्ये सहभाग घेतला. पुढे तो त्याचं काय झालं कथेत लिहिलं नव्हतं, पण आपल्याला ही कथा फक्त तामसी आहारासाठी शिकायची. आणि त्या आळापोई त्याला तुरुंगात म्हणजे जेलमध्ये टाकण्यात आलं. पण हे स्वतः महात्मा आहेत आनंद स्वामी, योगाचे फार मोठे अधिकारी आहेत, गुरुस्थानी आहेत अनेकांच्या. आणि ते त्याला कैदेमध्ये जेलमध्ये रोज मुलाला भेटायला जायचे, रोजच जायचे, त्याला काही उपदेश करायचे. ठीक आहे, आळ आल्या बाळा, जाईल आपण वकील लावू, इत्यादी इत्यादी इत्यादी. असे अनेक मुलं जुन्या काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेकांना अशा प्रकारची कैद झालेली आहे, त्यांनी स्वीकारलीच आहे. वास्तविक त्याचा सहभागही नसेल, पण आळ आला कैद केला, भेटायला जायचे रोज आनंद स्वामी, उपदेश करायचे. वर्णन असं आहे की त्याला उपनिषदांचा पाठ द्यायचे, ध्यानाचे धडे द्यायचे. बाळ शांत राहा, ध्यान करीत जा, धारणा करीत जा, इथे वेळही खूप आहे. त्याला रोज येऊन भेटायचे, ध्यान धारणेचा उपदेश करायचे, उपनिषदांचा पाठ द्यायचे एखादा. एक दिवस ते मुलाला भेटायला कैदेत गेले, भेटण्याच्या वेळेतच गेले. आणि आज तो मुलगा ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही. आपल्या वडिलांना पाहिलं आणि तो ओक्सा बोक्सी रडायला लागला. त्यांना कळे ना हाच का रडतोय. विचारलं, बाळ तू का रडतोयस आज, काय झालं तुला. रणवीर काय झालं, का रडतोयस. बाबा म्हणे तुम्ही काल गेल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर एकच दृश्य सलग सारखं येत आहे, जागृतीत पण येत आहे, स्वप्नात एकच दृश्य मला दिसतंय, मला ते अस्वस्थ करतंय असं दृश्य आहे. विचार, बाळ तुला काय दृश्य दिसतं रे. बाबा मला असं दृश्य दिसतं म्हणजे डोळ्यासमोर आत्ताही दिसतंय की आपण गावातल्या आपल्या घरी आहोत, दुपारची वेळ आहे, तुम्ही घरी नाही, आई दुपारच्या वेळा अंगणात बसले, केस मोकळे आहेत आणि मी अचानकपणे हातात एक खड्ग घेऊन, तलवार घेऊन आईला मारायला आलो आणि मी तिच्या अंगावर सपासप सपासप वार करतोय. ती ओरडते, मला का मारतेस मुला, मला का मारतोयस, अशी ओरडते एकसारखी, गयावया करते, मला मारू नको, मी तुझी आई आहे. पण मी काय सोडत नाही मारणं, एकसारखं तिच्यावर सपासप सपासप वार करतोय मी. असं दृश्य मला कालपासून दिसतंय बाबा. ते अंतर्मुख झाले. असं एका दिवसात काय घडलं. त्यांनी त्या मुलाला सांगितलं, तू 2 मिनिट बैस, मी आत्ता येतो. ते जेलरकडे गेले आणि जेलरला त्यांनी फक्त मुलाला एक प्रश्न केला, बेटा हो असं दृश्य दिसतं तुला, मला एक सांग, तू. म्हणाला, बाबा रोज कैद्यांना जे जेवण देतात, रोज कैद्यांना जे जेवण दिल्या जातं तेच मी केलं. पण बाबा कालचं जेवण खूप जास्त रुचकर होतं, मला वाटतं आचारी बदलला असेल बहुतेक, इतकं तो बोलला. ते तडक जेलरकडे गेले आणि जेलरला विचारलं, तुमच्या इथे सगळ्या कैद्यांना जे जेवण दिलं जातं ते कोण बनवतं. म्हणाले, आमचा आचारी आहे. पण कालच तो आजारी पडला, आमचा नेहमीचा आचारी, म्हणून आमच्या इथे कैदेमध्ये अनेक कैदी जे आहेत त्यामध्ये एक फाशीची शिक्षा झालेला कैदी आहे, तो आचारी आहे. पूर्व काळात तो आचारी होता, त्याला आम्ही कालपासून स्वयंपाक करण्याची जबाबदारी दिली आहे 400-500 कैद्यांची. त्याचा पूर्व इतिहास मिळेल का, त्याची फाईल मिळेल का. आनंद स्वामीने विचारलं तर त्यांनी, जेलरनी म्हटलं हो आपण बघूया. जेलरनी फाईल काढली आणि सांगितलं त्या आनंद स्वामींना
की हा जो कैदी फाशीची शिक्षा सध्या भोगतो आहे ही याची फाईल. हा इथे कैदेत का आला? कारण यांनी कारण नाही लिहिलंय, पण यांनी आपल्या आईचा एका धारदार शस्त्राने वध केला आहे. काय त्यांचं भांडण वगैरे झालं इत्यादी माहित नाही. काहीतरी कुरबुर कुरकुर भांडण, पण त्या पायी यांनी आपल्या आईची तीक्ष्ण शस्त्राने हत्या केली आहे आणि ती कोर्टात प्रूव्ह झाली आणि त्याला फाशीची शिक्षा झाली. असा फाशीची शिक्षा भोगत असलेला हा कैदी आमचा नेहमीचा आचारी रजेवर गेल्यामुळे त्याला आम्ही काल स्वयंपाक करायला सांगितलं. यदन्नम भक्ष्यते नित्यम जायते तादृशी प्रजा. आमचं अध्यात्मशास्त्र असं सांगतं श्रोते हो. आपल्याला असं वाटतं की आमचं शरीर अन्नामुळे मोठं होतं. थोड्या प्रमाणात ते खरंही आणि खरंच आहे. अन्नात भवन्ति भूतानी पर्जन्यात दन्न संभवा, भगवद्गीता. अन्नात भवन्ति भूतानी बरोबर आहे. अन्नावर शरीर चालतं हे तेवढं बरोबर नाही. शरीर प्राणांवर चालतं, प्राणाच्या संतलनावर चालतं. प्राणवायू, प्राण ऊर्जा, ऊर्जारूप प्राण आहे तो. प्राणशक्तीवर शरीर चालतं, पण प्राणांची निर्मिती मात्र अन्न खाऊन होते. अन्नातून प्राण ऊर्जात्मक, मग पुढे मनबुद्धी चित्त अहंकार हेही अन्न जसं खाऊ तसे निर्माण होत असतात. कथा संपली. मला मुद्दा बोलायचा आहे. यदन्नम भक्षयते नित्यम जायते तादृशी प्रजा. सत्वगुणाच्या निरूपणात पुन्हा याला आपण स्पर्श करणार आहोत. म्हणून जीवनात नेहमी तमोगुणी अन्नाचा त्याग करायला शिकावा. रजोगुणात्मकही अन्नाचा त्याग करायला शिकावा. आतापर्यंत रजोगुण तमोगुण दोन निरूपणांना आपण स्पर्श केला. तोही रामदास स्वामींच्या दासबोधातल्या निरूपणांच्या आधारे. पण याचा मूळ पाया मात्र भगवद्गीता आणि भागवत किंवा अन्य धर्मग्रंथ ज्या ठिकाणी गुणांचा विचार खूप विस्ताराने केला गेलेला आहे, खूप विस्ताराने. रामदास स्वामींनी संक्षेपाने 3 समासांमध्ये रजोगुण, तमोगुण, सत्वगुण असं 3 समासात ते निरूपण आणलंय. पण त्या श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंधामध्ये गुणांचं इतकं विवरण आहे. हंस गीतेमध्ये सुद्धा गुणांचं विवरण आहे. त्याआधी 11, 12, 13 अध्याय म्हणजे उद्धव गीतेमध्ये भगवान खूप विस्ताराने त्रिगुणांबद्दल बोलले आहेत. आणि भगवद्गीतेचा 14वा अध्याय तर गुणत्रय विभाग आणि असाच आहे. सर्व धर्मग्रंथांमध्ये गुणांना स्पर्श भगवंतांनी केला आहे. योग वासिष्ठात वसिष्ठांनी केला आहे आणि त्याचं कारण आहे, या जीवाला बंधन गुणांचंच आहे, त्रिगुणांचं आहे. सत्वाचं सुद्धा बंधन असतंय आहे. आणि म्हणून केव्हा तरी एकदा उद्या शिकू आपण ते. उद्याचं निरूपण म्हणजे यानंतरच उद्या म्हणजे उद्याचं निरूपण आपलं म्हणजे याच्या पुढचं निरूपण हे सत्वगुण लक्षणाचं आहे. दासबोधात समासच तसा आहे. दशक दुसरा, समास 7वा, सत्वगुणांचं लक्षण. पण भगवान तर अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तीनही गुणांचं बंधन सोडून तुला गुणातीत व्हायचं आहे. म्हणून भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायात सर्वात शेवटी समारोप हा गुणातीताच्या लक्षणांनी झालाय. त्रिगुणांचंही बंधन, सत्वगुणाचंही बंधनच आहे, भक्तीचंही बंधनच येतं. खूप पुढचा विचार आहे. त्याआधी प्राथमिक अवस्था म्हणून भक्तीत शिरण्यासाठी, उपासनेत शिरण्यासाठी खऱ्या अंगाने खऱ्या अर्थाने, दिखावपणाचा नाही, दिखावपणाची भक्ती आणि उपासना नाही, समर्थांच्या भाषेतली उपासना. उपासनेच्या शेवटी देवा भक्ता अखंड भेटी, अनुभवी सांगेल गोष्टी प्रत्ययाची शिरान, ही उपासनेचा दर्जा आहे. आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावणे, दासबोधातली व्याख्या आहे. ह्या दर्जाची उपासना, या दर्जाची भक्ती ती सिद्ध होण्यासाठी, नाहीतरी भक्तीचं शेवटचं टोक सत्स्वरूपावबोधेन भक्तिरित्य विधीयते. सत्स्वरूपावबोधस्य भक्तिरित्य विधीयते, आचार्यांचा श्लोक आहे. हा, मीच आत्मा आहे, मीच परमात्मा आहे, मीच कृष्ण आहे, मी आणि राम हे वेगळं नाही, हे भक्तीचं अंतिम टोक आहे. आणि ते भक्ती ती अशी ही खरी भक्ती आहे. आणि त्याआधी भक्ती हा द्वैताचा प्रांत आहे. पण आचार्याने ते सुंदर लिहिलंय का ठिकाणी की भक्तीसाठी जर द्वैत स्वीकारायचं असेल की मी वेगळा देव वेगळा,
स्वीकारा, काय हरकत नाही. कारण भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतामपि सुंदरम. भक्ती करण्यात जेवढा आनंद आहे ते अंतिम टोक हाती आलं तरी, ज्या ज्या संतांना सद्गुरूंना अंतिम टोक आलं हाती, परमात्मा निर्गुण निराकार कळला, मीच परमात्मा अनुभव आला, तरी सुद्धा भक्ती ठेवली सुरू. कारण भक्तीत खूप आनंद आहे. 2 in 1 आहे. निर्गुण निराकार तर ते मिळालेलं आहे, पण त्यामध्ये सगुण सुद्धा भोगता येतं, असा भक्ती 2 in 1 आनंद आहे. आणि म्हणून सगळे जीवनमुक्त सुद्धा ज्ञानोत्तर भक्ती त्याला म्हणतात, त्यात रममाण होत असतात. हे आपण सत्वगुणामध्ये शिकू. आज आपण रामदास स्वामींनी तमोगुणाचा जो विचार केलेला आहे दशक 2 समास 6 मध्ये 41 ओव्यांमध्ये, त्याचा थोडासा 2-3 ओव्यांचा आधार घेऊन एकंदर तमोगुणाचा त्रिगुणांमध्ये कुठे स्थान आहे, त्याचा परिणाम काय आहे, त्याचं फल काय आहे, हे दासबोधाच्या आधारे आपण पाहण्याचा प्रयत्न केला. ती ओवी पुन्हा एकदा ऐकून घेऊ. ऐसे वर्ते तो तमोगुण. ह्या 41 ओव्यांमध्ये काही काही उदाहरणं दिलेली आहेत. नखे केश वाढवावे, नित्य नियम तो नसे, सत्कर्मे ते नावडती, वगैरे वगैरे पुष्कळ आहेत. असा जो करणार असेल, ऐसा वर्ते तो तमोगुण परिहा पतनास कारण. पतन याचा अर्थ अधोगती, अधोगती याचा अर्थ मनुष्य जन्मापासून खाली च्युत होणे, तिर्यक इत्यादी योनी प्राप्त होणे, याला पतन मानलाय शास्त्राने. हा पतनाला कारण आहे. मोक्ष प्राप्तीचे लक्षण नव्हे येणे श्रीराम, असा रामदास स्वामींनी समारोप केलेला आहे. आपल्या छोट्याशा उपलब्ध वेळेमध्ये दासबोधाच्या अनुषंगाने आपण तमोगुण लक्षणाचा काही विचार करू शकलो. आजचं झालेलं हे सगळं चिंतन हे रामदास स्वामींच्या चरणाशी समर्पित करूया आणि वाणीला विराम देऊया. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय.